आय वाचवा. पुढे बघून चाल की माकडा. ओ सॉरी दादा, अहो मला वाचवा. तो गजनी मला माराय मागं लागलाय माझ्या. आईला मेमरी गेली वाटतं हिची. येस, बरं झालं. कोण आहेस तू? मी 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 तुझा दोस्त आहे भावा. विसरलास काय मला? हा नाही मी तुझा पाठला करत होतो काय? नाही नाही, काय बी बोलतोस. खोटं बोल नको. तुला बी घाम आलाय, मला बी घाम आलाय. हा ते बी. अरे आपण भावा शिवा पाटील खेळत होतो. हा मी तुला शिवलाय. हा आता मला शिवाय. हा तू पळ, मी तुला शिवायला येतो. हा या या या. कंपाऊंडर, मला एक चहा घेऊन याचा. थंड जरा गरम. अरे चहा कसा असतो? थंड असतो का गरम? मी सकाळी 10 वाजता उठतो, माझ्या आईने चहा करून ठेवलेला असतो, तो थंड असतोय. अरे मला गरम चहा लागतोय. जा बर मग चहा नसलो काय आणू? सरबत आण. तो बी गरम. अरे थंड आण, थंड सरबत लागतो मला. जा माकडा. बर चालतो. हा होपलेस नॉनसेन्स. डॉक्टर, मी ह्या पेशंटवर अभ्यास करणार आहे. हा ए बाय, ह्यो लय डेंजर पेशंट आहे. ह्याच्या नादाला लागू नकोस. का? हे बघ, ह्याला एक आजार झालाय, शॉर्ट टर्म मेमरी लॉस. ह्याच्या काही लक्षात राहत नाही. 4-5 मिनिटात ह्यो मागलं सगळं विसरतो. म्हणजे शर्ट घातला तर पॅन्ट घालायला विसरतो, सलवार घातली तर कुर्ता घालायला विसरतो, सॉक्स घातला तर बूट घालायला विसरतो. सर, या पेशंटचं नाव काय आहे? या पेशंटचं नाव आहे विशाल संजय सिंगानिया. 1 मिनिट सर, हे जे डोक्याला काय लागलंय? रेकॉर्डवरच्या माहितीनुसार तो एका लग्नाला गेला होता. लग्नात हिच्या डोक्यात इथं 4 अक्षता पडल्या आणि परत रस्त्यानं जाताना कोंबडी येऊन टोचा मारून गेल्या. सर, टोचा इथं मारल्या, मग एवढी मोठी जखम झाली कशी? जखम एवढीशीच होती. या खुयानं वस्तारा मारून मारून एवढी मोठी केली. काय लिहिलं नेमकं? काय इळा? कन्नड मध्ये आहे बहुतेक. उधारी. आठवलं, मला उधारी गोळा करायची आहे सगळ्यांची. एकेकाकडनं उधारी गोळा करतो आता. 2,000, 4,000. पिर्या बापू, पिर्या तात्या, 4,300, 5,000. काय या माणसाला कुठं बघितलंय का? इकडे काय? दारुड्या पळीत न.
ओ साहेब कुठं जायचं आहे? तुम्हाला विचारते साहेब कुठं जायचं आहे? तुझ्या घरला हा आमच्या घरला कशाला? मग विचारतोस कशाला? माझी रिक्षा आहे म्हणल्यावर बुरट्या विचारणार की मी. रिक्षा हा सॉरी हा. इथं जायचं जवळच आहे की चालत जावा. अरे त्या चल तिथे तिथे गेला सांगतो इथं आणि पुढे जायचं आहे. कुठं पुढं? चल तिथे गेला सांगतो. बर बर. साहेब आलं उतरा. आता इथं चल. हा हो साहेब इतर माग 5 किलोमीटर आहे. इकडे 1 किलोमीटर कशाला आणले तुम्ही मला? सांगितलं तेवढं कर. बर बर खुळ्या बोड्याच आहे. कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला गवत मध्ये बघतोय रिक्षावाला. ओ साहेब आलं बघा. आता इथं चल. हा ओ साहेब इतर 4 किलोमीटर माग आहे. इकडे कशाला घेऊन आलाय? कडा सांगितलं तेवढं कर. इधर आ. ओ साहेब आलो बघा पोचलो. ओ साहेब मगाशी तिथला फोटो दाखवला असता तर आपण डायरेक्ट इथं आलो असतो का नाही? फुकटच 10 किलोमीटर इकडे तिकडे फिरवलं. फुकट नाही. पैसे घे की झालं. 250. 500 सुट्ट द्या. ओ, अरे अरे पडलं कशाला 500? अरे घे. हा असू दे चिटकून वापरतो. ओ साहेब थँक्यू बरं का. कोणाच बत्ता येऊ? तुझ्या बाचा. तुझ्या आईचा तुझ्या तुझ्या आईचा नाही तुझ्या बाचा. अरे उडीच्या नालायक बोड्याचं. कसं फसवलं? मला इथं जायचं नव्हतं. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. ए बाब्या म्हशीला वैरण टाक. तो आलो मी 5 मिनिटात. विसला कशी तू काय रे? माझं 3400 रुपये दे. तू म्हशीचं पेंडीचं पोता आणाय माझ्याकडे यादाने घेतला होतास. तुझ्या लक्षात आहे मी. होय सगळं ध्यानात आहे माझ्या. माझं पैसे बुडवलंस तर पाक मारीन. लगेच आलो 5 मिनिटात पैसे घेऊन. हा बाब्या ह्याच्यावर 5 मिनिटं बोलत बस. दोन मी लगेच आलो. भैया डोक्याला काय लागले? तुला काय करायचं फालतू चौकशा? आकडा लागलं की 5 मिनिटं व्हायला 1 मिनिट कमी आहे. जरा थांबतो आणि जातो. बघ MPSC करायचं म्हटल्यावर लय अभ्यास करायला लागतोय. तू माझा ऐक. तू आयट्या कर. विसला बाबा इधर क्या खेळ कशाला? तुझ्यासाठी क्या नाही गेलेलो. हा काय? पप्पा तुम्ही तर पैसे. बुरटी तुम्ही खावा क्या खा. थँक्यू. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है. बाय बाय टाटा गुड बाय गया. गेला वाटत. फुकणीच्या तुझ्या नादात 3400चा फटका बसला असता मला. हा पप्पा पण तेव्हा आलतो तेव्हा पैसे मागत होता. जाताना घर कसं काय गेला? आणि त्याच्या डोक्याला लागल्यापासून त्याच्या काही लक्षात राहीना झाले. त्या गजनी पिक्चर मध्ये आमिर खानचं जसं होतं तसं. होय सेम तसंच आहे. आमिर खानच्या 15 मिनिटात लक्षात राहायचं पण हे त्याच्या पुढचं आहे. म्हणजे काय कळलं नाही. अरे ह्याला 5 मिनिटाच्या मागचं बी काय आठवत नाही. हो असं आहे काय? होय तिची गावातल्याही लोकांच्याकडे उधारी आहे. तो माझ्याकडे उधारी वसूल करायला लागला नाही. मी त्याला 5 मिनिटं थांब येतो आणि या क्या देऊन त्याला गाली येतो. फिरायचा त्या बाहेर ये. माझं 5000 रुपये दे. 20 तारखेला देतो बोललेलास. देतो देतो. हे पैसे कसले आहेत? माझंच आहे बसा पाहुणं सरबत आणतो. हा आईला मी इथं कशाला आलेलो?
ठीक आहे पाहुणं सरबत. ए कोण आहेस तू? तुझा काका. काका. लय विचार करू नको, सरबत पे. हायला चमलं. मी इथं कशाला आलेलो? आठवलं. ए चिऱ्या पाप्या. पिऱ्या जात्या. हा पिऱ्या तात्या. माझं 5,000 रुपये दे. देतो. उधार घेतलेलास. हे. हा सगळं लक्षात आहे माझ्या. ए चिऱ्या पाप्या. पिऱ्या जात्या. हा नुऱ्या तात्या. माझं 5,000 रुपये दे. दिलं की आत्ता. दे ग पाणी. अरे खरंच दिलं ती. चिऱ्या मामा. अरे दिलं की रे बाबा. ए खोटं बोलू नको नुऱ्याच्या च्या. पिऱ्या जात्या. हा पिरेता त्या पैसे दे नाही तर डोसका फोडेन. थांब देतो. हा सगळं लक्षात असतंय माझ्या. येऊ का? ए सूर्या तात्या पैसे दे माझ्या. थांब देतो. तिकडे बघ. मंगल भावानया मंगल. कुठे गेला? मेरे साथ अन्याय हुआ है. कुठे गेला? मेरे ओ साथ मावशी अन्याय हुआ है. गुल्याच्या कुठे गेला? आईला खोया टाळक्याचा 2दा पैसे दिले तरी मागतय. ए थांब. हाय सर. ए, आता का मागणं घाल पुढलं करतेस का? अहो सर ऐका की. सर बहुतेक मी सर आहे. चाल एक कोणीचा बाडामॅन नाही येत. नाही येत. नालायक कुठली? उद्या येताना शाळेत पालकांना घेऊन यायचं. ओ तुम्ही शाळेतलं सर नाही सा. मी तुम्हाला असं सर म्हणले. असं सर म्हणलीस? मग तू पण असं सर बाजूला जाऊ दे मला. ओ ऐका की, माझं तुमच्याकडे एक काम आहे. काम परत सांग. आधी मी कोण आहे सांग. विसरलो. तुम्ही होय. ह्याला 5 मिनिटाच्या मागचं काही लक्षात राहत नाही. गंडवती जरा ह्याला. अगं सांग की कोण आहे मी? अरे असं का करतोय विशाल? तू बॉयफ्रेंड आहेस माझा. सॉरी हा पिल्लू. आईच्या गावात मला गर्लफ्रेंड आहे ते लक्षातच नव्हतं माझ्या. येस ऐक ना विशाल, मला 500 रुपये दे ना खर्चाला. देतो की. बरं थांब त्याच्या आधी इकडे ये. बरं चल जरा. अरे तिकडे कुठे? रूम वर चल. ए सोड, मी ना तुझी गर्लफ्रेंड मस्कर गेली. अगं पिल्लू चल की. अगं चल की. अगं थांब की पिल्लू. ऐक की. अगं रुसू नको. मावा घ्या मावा. अगं जानू थांब ना. जानू मार नाही ना. ए, तुम्ही टपरी उभा राहून मावा काय सोडून लॉलीपॉप खाताय म्हणून हो तुम्हाला मारणार आहे. कवा जानू काय बी कसं मार बघ. मार की. सलाम साहेब. सलाम साहेब. हो दादा मी आता इथे कशाला आलेलो? आम्हाला मारायला. मारलं का मग? नाही. नाही. काय तुझं? बाय हे आपल्याला मारू शकत होता तर आधी मार खाऊन पैसे का दिलं? ते मेंटल होत. ए मावा बिस्कट जाय. अगं बायको उघड की दरवाजा. अगं तास झाला मुस्लिम बाहेर. उघड की दरवाजा. काय झालंय विशाल? आवाजी बघा की माझी बायको दरवाजा उघडून झाल्या. भाड्या लगेच तरी झालंय का तुझं? नाही झालेलं काय? मग दरवाजा आतनं बंद कसा? थांब मी बघते. दार उघडत आहे की. अरे तिच्या आईला. आता आठवलं. आज जे सकाळी बाहेर कुलूप घालून जायचं विसरलो बहुतेक. मोड्यातच आहे तो वाटतं. आपण कोण? तुझ्या आई भाड्या. आई
मला आय हाय आय कुठे होती इतक्या दिवस आय जाते नाही तर हे जेव्हा खुळी यायची बारी येईल. कुठे होती इतक्या दिवस आय मी तुला कुठे कुठे टाकलं पण तू आत्ता आलीशी मला बुक्का लागले तर आय जेवाय वाढ. आय कुठे गेली आईचं मूत होतं का काय. कुलूप हा आठवलं कुलूप घालायचं विसरते माझं. आज आठवणीनं कुलूप घातलं. कोण आहेस तू पाहुणा. का बसा की काय घेणार चहा का कॉफी. चहा घेतो. सरबत आणतो सरबत. आईच्या गावात घराचा दरवाजा उघडा दिसला म्हणून घरात चोरी करायला शिरलो पण डावांगले आला. आता बाहेर कसं जाऊ मी डोक्याला ताप झाला. कोण आहेस तू. पाहुणा आहे मी. आज कसा आलास. आताच आहे तुम्ही माझ्यासाठी चहा आणायला गेलेला. हा आठवलं आठवलं आठवलं. हे कुलूप कशाला घातले. चोर आत येऊनी म्हणून. मग नुसती कधी लावायची नाही का. चुप तू चोर नाही का. नाही 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 आई शपथ परशुरामा शपथ मी चोर नाही हो. परशुराम अरे ये परशुराम इस्रायल मधनं माझी डायबिटीजची औषध आणलीस का. हा आणले ते की 70 रुपये द्या. 70 रुपये हा देतो देतो देतो. कपाटात ठेवले पैसे. चावी कुठे ठेवली कपाटाची. हाय हाय थांब देतो तुला 70 रुपये. अरे इथलं कपाट कुठे गेलं. आणि इथला सकाराम कुठे गेला. एक बार धोखा खा जाओ 2 बार नहीं खाऊंगा पहचाना मुझे. तुम तुम आईला डायरी बहुतेकच्या मागच्या आयुष्यातलं काहीतरी लिहिलेलं असणार बघते. माझं नाव विशाल संजय सिंघानिया. मी 1 नंबरचा टोपीबाज माणूस आहे. मी कुणाला 1 रुपया फुकट देत नाही. माझा सावकारीचा धंदा आहे. व्याजानं पैसे देऊन मी आतापर्यंत लई कमाई केली पण स्वतःसाठी एक पॅन्ट घ्यायचं पण मला जमलं नाही. कुठे गेली ती गाबडी माझं सेक्रेटरी. बॉस बॉस हा पांडू गाजरे त्यानं 5,000 रुपये कर्ज घेतलंय. ह्या महिन्याचं व्याज दिलेलं नाही. बर बर चला वसूल करूया. मागणं चला. छत्री तर तुम्ही कर्ज घेतलंय सा अजून व्याजाचा हप्ता दिलेला नाही. नको शेट वसुली करायचं म्हणजे पण काय सुखाच काम नाही. बॉस राघू बाराबोडी मेला त्यानं 10,000 रुपये कर्ज घेतलेलं पण व्याज पण दिलेलं नाही अजून. काय त्याच्या घरात कोण आहे. त्याची पोरगी कल्पना नाव आहे तिचं. फार चालतंय तिच्याकडे वसूल करूया मग. जावा. ठीक आहे मी जाऊ का. नको नको धरतो धर की मला मग मालक मी ऐकतोय. ए कल्पना अशा 2 इटा आणायला लागलीस का नाही. 3 दिवस लागतील गाडी खाली करायला. भराभरा इटान अर्ध्या तासात गाडी खाली करायची आपल्याला. हा हा आणते. कसलं कामगार ठेवलेत मी अंगावच आहे. माझा बा दारू पिऊन कर्ज करून मरून गेला म्हणून आज माझ्यावर हे आल्या. ह्या गौंड्यांचं ऐकून घ्यायला लागते. कल्पना कोण आहे इथं. काय हो इकडे या. आईला
ही तर सावकार विशाल सिंगाण्याची माणसं आहे ती हिच्याकडे कशाला आली ती? माझ्या बापाने काय मला सांगून कर्ज घेतलं नव्हतं. अहो व्याज राहून दे, मुदलाची रक्कम तरी द्या. नाही अहो द्या प्लीज द्या. नाही 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 म्हणून सांगा तुमच्या मालकाला. जावा. आईला त्या सिंगाण्याने लग्नासाठी विचारले वाटतं आणि नाही म्हणत्या. ही जर त्याला होय म्हणली तर मला पण 4 एकर रान घ्यायचं आहे. मला त्यांच्याकडे कर्ज घेता येईल. ए कल्पना इकडे ये. तू त्या सिंगाण्याला होय म्हण, चांगला आहे तो. अगं बर बर बस खाली आता, राहू दे काम, बस. बर. जमलं. हॅलो, अरे तुला माहित आहे का ते विशाल सिंगाण्याची गर्लफ्रेंड आहे ना, ते आपल्या हाताखाली इटा बिटा उचलाय असत्या. गौंडी कामाला येते आपल्या इकडे. काय सांगतेस भावा? आता या बातमीचा एक रील बनवतो. आपल्या इथनं पुढे गौंडी बिंडी म्हणायचं नाही, मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे आपण आता. बॉस तुम्ही लय व्हायरल झालाय, तुमच्या बातमीची रील आल्या. बघू. कुप्रसिद्ध सावकार माड्याच्या टावरचं लोणी खाणारे लफंगी विशाल सिंगानिया यांचं एक गवंडी काम करणाऱ्या मुलीवर लपडं. तिचं नाव आहे कल्पना. ही माहिती कल्पना करून मिळाली. कोण आहे पुरकी? चला मला तिची गाडी घ्यायची. चला चला बघूया. अगं काय सांगू तुला, तो विशाल सिंगानिया माझ्या प्रेमात नुसता खुळा झालाय. ए तुम्ही तिकडे लांब थांबा. कल्पना कोण आहे इथं? एक मिनिट हा. तुला गौंड्याच्या हाताखाली काम पाहिजे का? होय. हे घे. अरे, अरे, अरे. तुला लय प्रॅक्टिसची गरज आहे. इटा उचलायला शिक आधी. माकडी नाही, मी विशाल सिंगानिया आहे. काय? सावकार विशाल सिंगानिया. सॉरी सॉरी. सगळ्या गावावर काय सांगितलं तू जर माझा लफडा म्हणून? सॉरी. असं दे, बरं केलं. मला तर आवडलीस, माझ्यासारखीच आहेस. आय लव्ह यू. माझ्यावर लगीन करशील का? होय करीन की. मी तिला तुमच्यावर लग्न करण्यासाठी तयार केलंय. खरंच काय? होय होय. हा गुड गुड, शाबास. साहेब मला जमीन घेण्यासाठी 50 लाख रुपये कर्ज पाहिजे, दिशीला काय? ठीक आहे, दिलं तुला. किती पाहिजे ती? 50 लाख. हा 50 लाख रुपये बिनव्याज दिलं. चल ए त्याला 50 लाख रुपये द्या रे. बॉस इकडे या. काय रे तुझं? अहो त्याला 50 लाख रुपये दिले, आपल्याकडे एकाच राहणार आहे मी. हळू बोल की मग. वसुली झालेली नाही, सगळं पैसे बाहेर आहे ती. बरं असू दे, पोरगीवर वाट मारायची ही संधी आहे. वाट पडतोय बघ कसा माझा. बर बर बर, जाऊ जाऊ. दिलं तुला 50 लाख बिनव्याजी. वाव, तू किती चांगला आहेस रे. ओ माय गॉड. ए उठ उठ. मला सांग कल्पनाचं परत काय झालं? कल्पना? कल्पना? अरे तू अंगावर काय दिलंयस? कल्पना कुठे गेली? हा मराठीत आहे काय? एवढे दिवस मला वाटलं कन्नडमध्ये काहीतरी लिहिले. हा मावा 360 आंघोळ कर, उधारी वसूल कर, चड्डी धुवायची आहे. कल्पना फाईंड गजनी. म्हणजे गजनी नावाच्या माणसानं तुझ्या कल्पनाला मारलंय. आता आलं माझ्या लक्षात. मी तुला मदत करू शकते. तुझ्याकडे गजनीचा फोटो आहे का? आहे की? टाकल्या. ही तर कार्टून आहे. कार्टून नाही, हे मी गजनीचं इमॅजिनरी स्केच तयार केलंय. तुझ्याकडे कल्पनाच तर फोटो आहे का? आहे की? कल्पना, ही माझी कल्पना. हा चल आपण गजनीचा पत्ता लागतोय का बघूया. ए लय चिटकायू नको. हे बोरा, तुला गजनी कोण माहिती आहे का इथं? नाही हो. बरं राहू दे. ही बाय माहिती आहे का तुला कुठं आहे? नाही हो. बरोबर. रड नको, चल. ए पोरा, तुला इथं गजनी कोण आहे माहिती आहे का? नाही हो माहित. ही बाय कुठं बघितलीस का तू? हा हिला बघितलं म्हणून वाटतंय. त्या गल्लीत जाऊन विचारा. बरोबर, चल. चल की ह्या पोराला विचारूया. ए पोरा, या बायला कुठं बघितलंयस का? ही तर आमची मम्मी आहे. बाळा कोण आहे रे? तू? मम्मी यो कोण आहे टाकला? मम्मी 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 कुठे होतीस तू मम्मी? ए टकल्या, ही मम्मी नाव कल्पना आहे. आटीव गजनीनं कल्पनाला कसं मारलेलं? हा ही तर अजून जिवंत आहे.
आटीव काय झालेलं आटीव तुला कुणी मारलेलं आटीव जरा आटीव आटीव आठवलं कल्पना चला आता आपण लग्न करू हो पण मला एक कार गिफ्ट पाहिजे. काय अगं कार सोड माझ्याकडे साधी सायकल घ्यायला पण पैसे शिल्लक नाही ती सावकारच्या दाद्यात पाक बुडाले मी माणसं पैसेच परत देणं झाले ते माझं सावकार नमस्ते. हा आठवलं तुझ्या या गौंड्याला मी बिनव्याजी 50 लाख रुपये दिले ते परत घेतो. ए गौंडी तुला मी बिनव्याजी 50 लाख रुपये दिलेलं का नाही ती मला परत पाहिजे. कुठलं 50 लाख काय मिळणार नाहीत पैसे. काय अरे निम्मत दे अजिबात मिळणार नाहीत आणि जर मागितलंस तर पोलिसांनी तक्रार करून सावकारीचा धंदा करतोस म्हणून. काय हे पैसे मी गेले कल्पना आता माझ्याकडे पैसे नाही ती आता माझं ऐक आपण नरसोबाच्या वाडीला जाऊया कमी खर्चात देवळात लगीन करूया तिथंच राहूया. अरे तुझ्यासारख्या भिकाऱ्यासोबत मला नाही लगीन करायचं. काय कल्पना तू जर लगीन केलाय तर मी जीव देईन. अरे तू कशाला द्यायला पाहिजे मीच घेते आता तुझा जीव. कल्पना मी जर तुझ्यावर प्रेम नाही केलं तर कोण प्रेम करायला तुझ्यावर आता सांग. गजनी गजनी प्रेम करणार तुझ्यावर. गौंडी काय करायचं आता ह्याचं. त्याला सिमेंटच्या पोत्यात भरून तरी टाकून देऊया. असं झालेलं बायको कोण आहे ग. गौडी कल्पना तुमच्यात राहतो. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.